गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ IAS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची तारीख आहे 21 डिसेंबर 2020। या लेक्चर सिरीजमध्ये आपण रोज ज्या घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात, ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या असतात, त्याचे डिस्कशन करत असतो। ओके, तर चालू घडामोडी हा पार्ट तसं बघायला गेलं तर सगळ्याच एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा आणि अनिवार्य असा घटक आहे। UPSC प्रिलिम्स असो, MPSC राज्यसेवा असो किंवा कोणतीही सरळ सेवा असतो, त्यामध्ये चालू घडामोडीचा पार्ट हा असतोच असतो, त्याला कोणताही ऑप्शन नाही। ओके, तर खूप महत्त्वाच्या अशा ज्या काही बातम्या असतात, ज्या कोणत्याही एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात, त्याच फक्त आपण इथे डिस्कस करत असतो। त्यामुळे ही लेक्चर सिरीज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाची अशी आहे। ओके, तर चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात। तर लेक्चर सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। यामुळे काय होईल, जी रोज आम्ही नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओके, तर बघूयात आजचा पहिला महत्त्वाचा पॉईंट काय आहे। तर पहिला पॉइंट आहे इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण। तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने गुरुवारी भारताचा 42वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडला। हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे। कोविड-19च्या परिस्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे। उपग्रह उत्तम स्थितीत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी म्हटलेलं आहे। ओके, तर श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी दुपारी PSLV C-50 रॉकेटने अवकाशात झेप घेतली आणि हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारता स्पेक्ट्रमच्या विस्तारित C-बँडमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। तसेच CMS-01 इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे 52वे अभियान देखील आहे। ओके, तर जसं की आपल्याला माहीतच आहे, इस्रो मार्फत आपण नवनवीन उपक्रम घेत असतो। यामध्ये आपण एक वेगवेगळे उपग्रह अवकाशात सोडत असतो। ओके, तर यावेळी देखील इस्रोने गुरुवारी आपला भारताचा 42वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडलेला आहे आणि हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे। ओके, तर कोविड-19च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे आणि उपग्रह उत्तम स्थितीत असल्याचं देखील इस्रोचे जे अध्यक्ष आहेत के सिवन यांनी म्हटलेले आहे। ओके, तर श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी दुपारी PSLV C-50 रॉकेटने अवकाशात झेप घेतलेली आहे आणि हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारता स्पेक्ट्रमच्या विस्तारित C-बँडमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे। ओके, तर CMS-01 इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे एकूण 52वे अभियान आहे। ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत रेल्वेची एक महत्त्वाची योजनेची माहिती आपण इथे बघणार आहोत। तर बघूया ती महत्त्वाची योजना नेमकी काय आहे। ओके, तर भारतीय रेल्वेने आखलेल्या नॅशनल रेल प्लॅन NRP 2030 अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपवण्यात येणार असून सर्व तिकिटे निश्चित करण्यात येणार आहेत। ओके, आणि NRP 2030 ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयांकडून अभिप्राय मागवण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहेत आणि NRP 2030 मध्ये पायाभूत सुविधांची उभारणी आणि महसूल निर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि या योजनेच्या अंमलबजावणीने रेल्वेच्या वाहतुकीत देखील वाढ होईल। तर देशातील एकूण माल वाहतुकीत 47% हिस्सेदार मिळवण्याची देखील रेल्वेची योजना आहे। ओके, तर लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची अशी योजना रेल्वे मंत्रालयाने आखलेली आहे। त्यामुळे काय होणार आहे की आपण जी प्रतीक्षा यादी तिकिटांची जे जाहीर करण्यात येत होती ती आता संपवण्यात येणार आहे आणि सर्व तिकीटं निश्चित म्हणजे कन्फर्म करणार आहेत। त्यामुळे जो प्रवाशांची जी संभ्रम स्थिती निर्माण होते ती यामुळे
संपणार आहे. ओके, तर NRP 2030 ही जी काही योजना आहे ती सार्वजनिक मसलतीसाठी तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागवण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे. आणि NPRE 2030 मध्ये पायाभूत सुविधांची देखील उभारणी आणि महसूल निर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. ओके, तर त्याचप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणीने रेल्वेच्या मालवाहतुकीत देखील वाढ होईल, तर देशातील एकूण मालवाहतुकीत 47% हिस्सेदारी मिळवण्याची देखील रेल्वेची योजना आहे. ओके, आणि त्यानंतर रेल्वे आणखीन 4 समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर 2030 पर्यंत उभारणार आहे आणि नवे मालवाहतूक कॉरिडॉर सरकारी खाजगी भागीदारीत उभारले जातील आणि त्यामुळे रेल्वेचा मालवाहतूक काळ देखील कमालीचा कमी होणार आहे. ओके, तर लक्षात घ्या, हे सर्व ह्याचे महत्त्वाचे पॉइंट्स होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की भारतीय रेल्वेने नवीन एक नॅशनल रेल प्लॅन 2030 उभारलेला आहे आणि या अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपवण्यात येणार असून सर्व तिकिटे आता निश्चित करण्यात येणार आहेत. ओके, म्हणजेच कन्फर्म करण्यात येणार आहेत. ओके, आणि यामध्ये मालवाहतुकीचे देखील काही प्रमाणात चेंजेस केलेले आहेत आणि यामुळे देशातील एकूण मालवाहतुकीत 47% हिस्सेदारी मिळवण्याची देखील रेल्वेची योजना आहे. ओके, आणि त्यानंतर UPSCच्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची असा हा घोषणा सरकारनं केलेली आहे. तर ती कोणती आहे की कोरोनामुळे परीक्षा न देता आलेल्या UPSC उमेदवारांना मिळणार आहे पुन्हा संधी. तर बघूयात हे नेमकं काय आहे. तर कोरोनामुळे UPSC कडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या परीक्षार्थींना पुन्हा संधी देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि परीक्षार्थींना पुन्हा एक चान्स देण्यासंदर्भात UPSCच्या आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे आणि या याचिकावर MA खानविलकर यांच्या खंडपीठासमोर देखील सुनावणी झालेली आहे. आणि तर यावेळी न्यायालयाने केंद्र सरकार व UPSC आयोगाला सल्ला दिला आणि कोरोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा असं न्यायालयानं सांगितलेलं आहे आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे उमेदवारांना पुन्हा एक संधी मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. आणि दरम्यान या याचिकेवर पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार आहे. ओके, तर खूप महत्त्वाचा अशी ही घोषणा करण्यात आलेली आहे. आता बघूयात 11 जानेवारीला नेमका याचा निर्णय काय होतो. पण असा जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना यावर्षी कोरोनामुळे एक्झाम देता आलेली नाही आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असं आणि त्यांना एक दिलासा देणारी घटना इथे घडलेली आहे. ओके, तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11 जानेवारीला याच्यावर सुनावणी होणार आहे आणि आपण बघायचं आहे की 11 जानेवारीला यावर नेमका काय फैसला न्यायालय सुनावणार आहे. ओके, तर जर तुम्हाला ह्या लेक्चरची PDF हवी असेल तर आमचं टेलिग्राम चॅनेल आहे युथ IAS मराठी. तर त्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्ही मेसेज करा, तिथे मी तुम्हाला PDF अवेलेबल करून देईन. तसेच आमचा UPSC मेन्सच्या दृष्टिकोनातून आन्सर रायटिंग प्रोग्राम देखील स्टार्ट झालेला आहे. त्याची फी देखील अफोर्डेबल आहे, जी म्हणजे इतर क्लासच्या मानाने आमचे फी देखील अफोर्डेबल आहे आणि जे तुम्ही आन्सर्स लिहून पाठवता ती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आम्ही चेक करून घेतो. यामध्ये आम्ही रोज नवनवीन क्वेश्चन्स चॅनेलवर अपलोड करत असतो आणि त्याचे जे आन्सर तुमच्याकडून आमच्यापर्यंत येतं ते देखील आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून चेक करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देत असतो. ओके, जर तुम्हाला ते म्हणजे जर सहभागी व्हायचं असेल, जर ती क्वेश्चन आन्सरिंग टेस्टमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या युथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरून तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता. ओके, आणि PDF हवी असेल तरी देखील तिथून ती डाउनलोड करू शकता. आणि लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, यामुळे आम्ही देखील मोटिवेट होऊ. आणि तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.